बीडच्या केज तालुक्यामधल्या कोरडेवाडीमध्ये 6 तासांपासून शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। रास्ता रोको दरम्यान आंदोलकांनी 4 बसेसची तोडफोड सुद्धा केली। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह साठवण तलावासाठी हे आंदोलन सुरू आहे। तर केज तहसील कार्यालयामध्ये सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला करुणा मुंडेंनी भेट दिली। बीडच्या केज तालुक्यातल्या कोरडेवाडीत 6 तासांपासून शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय। अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन सुरू। रास्ता रोको दरम्यान आंदोलकांनी महामंडळाच्या 4 बसेसची तोडफोड केली। एका आंदोलकानं आत्मदहनाचाही प्रयत्न केलाय। या आंदोलकानं अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतला। एका तरुण आंदोलकानं विषप्राशन केलं असून त्याच्यावर केज उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर महिला आंदोलकांनी केज तहसील कार्यालयात ठिय्या मांडलेला आहे। केज तालुक्यातील कोरडेवाडी गावात साठवण तलाव करावा, ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी कर्जमाफी करण्यात यावी अशा आंदोलकांच्या मागण्या।